ये अपना गावठी कोतड़ा है। इसको आज पाउस ने इतना झोड़ा है, इतना झोड़ा है। ये इधर आके बैठा है। वो बहुत थक गया है। उसके साथ मैं भी थक गया है। क्या रे कुतरे भाऊ, क्या चालू है तुम्हारा अब? पाउस पाउस इतना हुआ है खतरनाक। सब जगह पे पानी तुम गया है। तुमको बैठने को जगह नहीं है। हम क्या कर सकते हैं अभी? अभी 2-4 दिन ऊन नहीं पड़ेगा, तेरे कपड़े कैसे वाड़ेगा? इधर आओ ना, किधर चालला तुम? ये नजारा पाहून तुम घाबर सकते हो। डोंगर के ऊपर ढग उतर गए हैं। ये ढग धूर के होते हैं इसलिए अच्छा है, नहीं तो डोंगर ढसल जाते। आज इतना मोकार पाऊस पड़ा है कि अपना पुतड़ा भी यहाँ पर खड़ा है। ये पाऊस इतना बेकार हुआ था आज कि सब नदी नाल्या दो हो गए हैं। कांदे घर मारून येऊ कसे काय पाहू परिस्थिती. हा ना, कांदे आहे का मेले काय माहिती हा. कारण की आता शेतकऱ्याचं खूपच नुकसान होऊ राहिलं, पावसानं लय अवघड केलं. पाऊस इतका झाला. आता तोंडाशी आलेला घास जर तो वडून नेत असेल तर मग अवघड शेतकऱ्याचं. कारण की पाऊसच इतका होऊ राहिला, आडमाप पाऊस होऊ राहिला. मी रात्री माप ठेवलं होतं भरायला, ते माप भरून पाऊस पाणी खाली चाललं होतं. म्हणजे आडमाप पाऊस झाला, आडमाप. त्याला काही मापच राहिलं नाही. एवढा पाऊस कधीच पाहिला नव्हता कुणी. मग कांद्यामध्ये किती पाणी काय माहिती. आमचं भरेल होतं फुल वाटे भरून चाललं. फुल आहे का गेले कांदे सडून काय माहिती. मला पाऊस पण गेलाय म्हातारपणाला खूपच चिडून. जर गेले ते सडून तर आपण जाऊ कर्जामध्ये बुडून. त्याच्यामुळे आपल्याला आता पाणी काढून द्यायला पडावं लागल लढून. कांदे आता निळे होईल होते, पण मग आता कसं कसं होईल तो. पाऊस एवढा झाला काहीतरी औषध मारावं लागलं. औषधही मारावं लागल, वाफे मधलं पाणी काढावं लागेल का नो. अजून वाफे आहेत फुल पाणी तुम्ही. अवघड आहे बाबा. काही ठिकाणी काहीच राहिलं नाही, अख्खं वाहून गेलं लोकांचं. मक्का पाण्यात जायचं. सोयाबीन सगळं पुरं सवण झालं. इतका नाश झाला. जावा नाही तर पाऊस येत नाही. एखादी पळी त्याला भलताय जोर येतो. त्यानं पार वाटोळच करून टाकलं. अवघड आहे. अजून काय उघडणार नाही पाऊस 8-15 दिवस असं सांगेल. काही लोकांनी मक्का सोमून ठेवले, त्यांच्या बिट्ट्या पाण्यात दामणगावकडे. हा ना, बिट्ट्या पाण्यामध्ये काहीच नाही राहिलं आता. बेकार काम झालं. हे पाहिलं का कांदे म्हणजे डायरेक्ट पाणी तुंबेल. कांदे सडायला लागले आता, पिवळे झाले. पिवळे पडले ना पाण्यानं. पाणी जास्त झालं त्याला. थोडं जर ऊन पडलं असतं ना भारी झालं असतं. पाऊसच उघडला नाही 8-15 दिवसापासून. हा ना, मला नाही वाटत उघडल म्हणून. काय काय करेल तर करू. थोडेफार तरी निघाले पाहिजे, खर्च तरी पिटला. मग जेवढे लागले आपले पैसे तेवढे तरी निघाले. चला मग काय. चला आपला बावड्या आहे का मेला पावा लागल त्याला. पाण्यामध्ये बुडून गेला. अवघड. लय पाऊस झाला रे, लय पाऊस झाला. एवढा पाऊस मी माझ्या जिंदगी मध्ये कधी पाहायला नव्हता. काय तो पाऊस, काय ते पाणी. अरे बाप, लयच पाणी आलं. बाय 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 बाय, अवघड आहे आता. आपला बावड्या भाऊ बुडायला लागला. आपला बावड्या चालला रे बुडून. त्याला घ्यावं लागल लवकर बाहेर काढून, नाही तर तो जाऊ शकतो चढून. इतका बेकार पाऊस आजपर्यंत जिंदगी मध्ये कधी व्हायला नव्हता. त्याला बाहेर काढून घ्या तू, हा बुडून जाईल. हा जर गेला बुडून तर जाईल पाण्यामध्ये चढून. मग त्याला आपल्याला काढावा लागल घोड्यानं ओढून. पुढील 23 तासामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना या ठिकाणी ना 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहणारे आणि विजांच्या कडकडाटासह मोकार पाऊस होणार आहे. पाणी पाणी का काय. आपला बावड्या बाहेर काढला नाही. बावड्या काढले बाहेर. काढला का बुडला? नाही ना, काढला आता बुडाच्या आधी. हा ना, तो तरी बारा लांबी पिंट्या. अवघड बाबा पावसाचं. आपले कांदे आहे का गेले काय माहिती. कांदे पाहून येऊ ना जाऊन. चला ना. पाय ना आज डोंगर किती भारी दिसून राहिला. हा मग वातावरण एक नंबर होईल. पण लय हाल झाले रे शेतकऱ्याच्या. लय चावकाळ झाल्या. हा ना, बेकार काम झालं पावसानं. अख्खं वाहून गेलं. आता काहीच नाही लागणार हाताला. मक्का डायरेक्ट पाण्यामध्ये राहिल्या. एवढ्या पाण्यात मग काय आता. कुठे एवढ्या पाण्यात मक्का. हे रात्री काय तो पाऊस झाला का? आडमाप पाऊस झाला, आडमाप.
त्याला गज आपण माप लावलं होतं पाऊस मोजू, पण माप भरून खाली पाणी वाहत होतं, म्हणजे डायरेक्ट आडमाप पाऊस झालाय. पाणी किती काय माहिती.